3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती तुमचं स्थलांतर केलं जाईल संक्रमण शिबिरामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या रिहॅब बिल्डिंगमध्ये आणलं जाईल. सामूहिक जे डेव्हलपमेंट म्हणतो तिथे पार्शलिटी नसतं. प्रत्येकांना एव्हरीवन हॅज अ इक्वल राईट टू पार्टिसिपेट इन दॅट पर्टिक्युलर मीटिंग ऑर पर्टिक्युलर डेव्हलपमेंट. मग लोकांचं काय, मग लोकांना कुठे तुम्ही दिलं? कारण एक ठिकाणी तुम्ही म्हणताय 51% टेनंट रेडी आहे, वी आर रेडी फॉर दी रिडेव्हलपमेंट, पण एक ठिकाणी तुम्ही 51% तुम्ही कंचन मला दाखवा. आणि कुठलाही प्रतिनिधी BDD चालमध्ये राहत नाही. मी सर्वांसमोर सांगू इच्छितो, कुठलाही प्रतिनिधी BDD चालमध्ये राहत नाही, त्यांना त्रास माहीत नाही. नमस्कार, जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 पाहुणे आलेले आहेत. अखिल BDD चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे किरण माने सरचिटणीस हे आहेत. त्यासोबत आपल्या इकडे नरेश कुरापती BDD चाळ क्रमांक 105 वरई BDD चाळ आणि वरई BDD चाळीतील रहिवाशी हा आता संघर्ष हा आता विकोपाला जातोय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या प्रेक्षकांकडे आपण काही माहिती घेऊन आलेलो आहोत आणि आता इथे आपण एक डिबेट प्रोग्राम ठेवलेला आहे. श्री किरण माने आणि नरेश कुरापती. किरण माने हे वरई BDDचा या रहिवाशांच्या समितीचे सरचिटणीस म्हणून काम पाहतात, त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. आणि नरेश कुरापती या विकासक या विषयाला धरून त्यांचा थोडा अभ्यास आहे. त्या विभागातून आपल्याला ते लाभलेले पाहुणे आहेत. आपण जाणून घेणार आहोत नेमकं BDDचा पुनर्विकासावरती वादग्रस्त विषय कसे काय अचानक सुरू झाले. BDD चाळीचा पुनर्विकास योग्य रीतीने होतोय का, या पुनर्विकासाला व्यवस्थित गती आहे का, तरी देखील रहिवाशी नाराज काय आहेत, महिला रस्त्यावर का उतरत आहेत, ऑब्जेक्शन काय येत आहेत. हे BDD चाळीचे 21 माळे ते 40-42 माळ्यापर्यंत प्रकल्प गेलेला आहे. याबाबत रहिवाशी अज्ञान का आहेत, ते सुज्ञान कधी होणार, असे अनेक प्रश्न आहेत. आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत किरण माने आहेत, आपण त्यांच्यापर्यंत संपर्क करतोय आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आपण किरणजी, स्वागत आहे आपलं जी साऊथ न्यूज स्टुडिओमध्ये आमच्या. नमस्कार सर, तमाम वळीकरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि जी साऊथ न्यूजनी ह्या डिबेटची जी संधी दिली आहे त्या संधीचं मी त्यांचे एक आभार मानतो. माने सर, आपण BDDचा रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाता. BDDचा रहिवाशांमध्ये नाराजी काय आहे, लोक महिला रस्त्यावर का उतरत आहेत, कुठेतरी किरण माने कमी पडलेत का, काय सांगाल सर आपण? येस, मुळात आता ज्या महिला रस्त्यावरती उतरल्या आहेत, आज आपण पाहिलं BDD चाळ पुनर्विकास वरळीमधला फार गतिमान आहे. आज आपण जर बघितलं प्रत्यक्षात नायगाव आणि नामजोशीच्या पेक्षा वरळीमधला पुनर्विकास 4 जानेवारी 2019ला हा JR मंजूर झाला किंवा ते टेंडर मंजूर झालं टाटाला. आणि त्यानंतर त्याच्यापूर्वी 2017ला मार्च 17ला नायगाव आणि नामजोशीचे टेंडर फ्लोट झाले किंवा त्यांना मंजूर झाले. आज त्यांच्याहीपेक्षा पुढे आज आपण गतिमान आहोत. आज 10 इमारती तुटल्या असून लोकांना रहिवाशांना एकही रहिवाशी त्यामध्ये अपात्र झालेलं नाही, त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलेलं आहे. आणि हे सातत्यानं म्हाडा असेल, सरकार असेल, PWD असेल, उपजिल्हाधिकारी असेल, यांच्या पाठीमागं गेली अनेक वर्ष आम्ही फॉलोअप घेऊन ह्याला मदत करतो आहे. आणि रहिवाशी सगळेच मॅक्झिमम रहिवाशी खुश आहेत. आज ज्या महिलांचा आक्रोश किंवा ज्या थोड्याशा रस्त्यावरती आल्यात त्याचं कारण असं आहे की वरळीसाठी 1300 संक्रमण शिबिरं म्हाडाकडे वरळीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी 694 ट्रान्झिट जे होते संक्रमण शिबिरं ते सेंचुरी मिल येथे होते प्रभादेवीला. 184 जे संक्रमण शिबिर होते ती श्रीनिवास मिल होते. 184 पैकी काही मॅक्झिमम 31 आणि 30 तिकडे स्थलांतरित झाली. 694मध्ये असा विषय झाला होता की त्यातले काही गाळे 400 गाळे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या विभागातले प्रतिनिधी या नात्यानं या सरकारकडून जे 694 गाळे वळीकरांसाठी अलॉट झाले होते ते गाळे 400 गाळे त्यांनी
न्हावाशेवा प्रकल्पासाठी घेतले. त्यासाठी आमच्या संघटनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. त्याची दखल म्हाडाने घेतली, सरकारने घेतली आणि ते 400 गाळे ॲज इट इज पूर्ववत आपल्या वळलीकरांना मिळेल. ह्याच्यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न झाला की 184 गाळ्यापैकी 160 गाळे जे वळलीसाठी ऑलरेडी अलोकेट होते, ते गाळे आव्हाड साहेबांच्या बैठकीच्या नंतर आमदार सुनील शिंदे जे असतील आणि त्यांच्याकडे काही लोकांनी मागणी केली की आम्हाला श्रीनिवास दिलं तर आम्ही जाऊ, का तर तिथे प्रखर विरोध होता. आणि त्या दृष्टिकोनातून ते 160 गाळेसुद्धा शिवडी आपल्या वळलीसाठी जे होते ते NM जोशीला देण्याचं त्यांनी प्रस्तावित होतं. परंतु त्यावेळीसुद्धा संघटनेच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला आणि ते गाळे परत आपण वळलीकरांसाठी रिटर्न ठेवले. आता परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे शिवडीमध्ये 334 गाळे उपलब्ध आहेत. आज हा JR 33(9)B पार्ट 3 असं सांगतो की व्हिसिनिटी 3 to 5 किलोमीटर 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती तुमचं स्थलांतर केलं जाईल संक्रमण शिबिरामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या रिहॅब बिल्डिंगमध्ये आणलं जाईल. आता जे वळली ते शिवडी जर अंतर आपण जर रोड बाय किलोमीटर मॅप केलं तर ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये येतं आहे. आता दुसरे म्हाडाकडं मी असेल स्वतः आमच्या संघटनेच्या मार्फत असेल, आमदार सुनील शिंदे जे असतील, आमदार सचिन भाऊ असतील, आमदार विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर असतील, आम्ही या सर्वांनी प्रयत्न केला की कशा पद्धतीनं आपणाला अजून त्या शिवडीच्या ऐवजी आपल्याला इथे कुठे जवळपास मिळत आहेत का. परंतु म्हाडाजवळ असे कोणत्याही प्रकारचे गाळे उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो शिवडी आहे. आता शिवडी हे लांब पडते. आज शिवडी जरी लांब पडत असलं तरी आम्ही शिवडी जाण्याच्या पूर्वी आम्ही टाटाला विनंती केली, आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती केली आणि त्या टाटामार्फत ज्या मुलांची गैरसोय तिकडे होणार आहे, शाळेची गैरसोय होणार आहे, त्या टाटाने त्यावेळी आम्हाला कमिटमेंट आणि शब्द दिला आहे की आम्ही त्या मुलांसाठी सगळ्यांचा सर्वे करू, किती मुलं फर्स्ट सेशनला जातात, किती मुलं दुपारच्या सेशनला जातात, त्यांच्यासाठी आम्ही गाड्या देऊ, हे टाटाने कमिटमेंट केलेलं आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, जे लोक जर फर्स्ट शिफ्ट किंवा सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टमध्ये असतील आणि ती जर संख्या आपण एकदा सर्वे करून घेतली तर त्या लोकांसाठी सुद्धा गाडीची व्यवस्था करणार आहेत. आता हा सगळा विषय जो झाला तो गेली अनेक वर्ष आमची संघटना 1995 पासून काम करते. ह्याच्यापूर्वी बिडीचाळ उत्कर्ष समिती या नात्यानं NT खरात अध्यक्ष होते, मी सरचिटणीस होतो, विजय प्रताप अध्यक्ष होते आणि हे सगळे आम्ही त्यावेळी काम करीत होतो. 95ला NT खरातांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर असं ठरण्यात आलं, आमचे काँग्रेसचे OBCचे नेते वसंतरावजी नानावरे, ते पण आता 2012ला दिवंगत झाले, कैलासवासी झालेत, व ते त्यावेळी आले आणि मला म्हणाले की किरण, आपण वळलीपुरतं तुम्ही काम करताय, बिडीचाळ आता NT खरात नाही आहेत, तर आपण व्यापक स्वरूपात वळली, नायगाव, डिला रोड आणि शिवडीसाठी एक संघटना उभी करू. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही सर्वांनी आमच्या संघटित लोकांनी चर्चा केल्याने अखिल बिडीचाळ भाडेकरू हक्क संरक्षण समिती रजिस्टर सोसायटी ॲक्टप्रमाणे असेल, चॅरिटीला असेल, अशा पद्धतीने रजिस्टर झाली आणि त्या दिवसापासून आम्ही काम करतो आहे. आता इथे जे आपण म्हणताय की जो महिलांचा जो आक्रोश आहे, ज्या महिला कोण आक्रोश करते ना, जी एक महिला आहे थाळी घेते, नाद घालते, आज माझ्या विरोधात तक्रारी द्यायला गेल्या होत्या, परंतु स्वतः तिथं सिनियर काल होते, आज सिनियर तिथं होते, सगळा स्टाफ होता आणि कोणताही माझा त्यांच्यावरती काही ओरडण्याचा काही भाग नव्हता. आम्ही महिलांचा फार सन्मान करतो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंना मानणारी लोक आहोत. आणि असं असताना तिथं जाऊन त्यांनी असं उठवलं की किरण मानेंनी आमच्या महिलावरती काहीतरी ओरडण्याचं काम केलं. परत त्यांनी दुसरी बोंब उठवली काल की म्हणे आम्ही बुद्ध मंदिर तोडायला टाटाच्या वतीने काही लोक आलीत. परंतु ह्या जे आत्ताच्या घडीला साने गुरुजी मैदान जे आहे ते साने गुरुजी मैदान हा मोकळा पॅच आहे. आज तिथं फक्त ज्या स्ट्रक्चर्स आहेत, मग बुद्ध मंदिर असेल, लुंबिनी बुद्ध विहार असेल, पाठीमागे 107च्या जवळ पीरबाबा मंदिर असेल, 106 जवळचं समाज मंदिर असेल, 91च्या बाजूला मार्कंडेश्वर मंदिर असेल, 85च्या समोर घोगाव पतसंस्था असेल किंवा आणखी ज्या स्ट्रक्चर्स असतील, त्या स्ट्रक्चर्सला आपण जर शिफ्ट केलं तर तिथे दोन विंगचं काम अनायासी चालू होतं, इझिली काम चालू होतं. आणि हा उद्देश म्हाडाने किंवा त्या संबंधित आर्किटेक्ट आयुष्यमान विवेक भोळे यांनी केल्यामुळं आत्ता कोणत्याही बिल्डिंगला जरी शिफ्ट नाही केलं तरी तिथं 2 विंग म्हणजे एका विंगमध्ये 240 कुटुंब म्हणजे असे एवढं लोकांचं काम होईल. आणि तेवढ्यासाठी त्या मंदिराच्या आपण त्या लोकांकडून बैठका घेतल्या, प्रॉपर त्या लोकांच्या म्हाडाच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांना सरळ स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीनं होतं आहे. आता ज्यांना संक्रमण शिबिर समजा शिवडीला नको आहे, अशा लोकांना
भाड्याचा प्रस्ताव म्हाडाकडून मंजूर करून घेतला होता आणि ते संघटनेच्याच पुढाकाराने झालं. सुरुवातीला म्हाडामार्फत 1 महिन्याचं भाडं देण्यात येत होतं. आपण म्हाडाला सुचवलं की किमान तुम्ही सुरुवातीला 1 महिन्याच्या भाड्यामध्ये पुढे जो घेणारा असेल दुसरं घर घेणारा तो डायरेक्ट 11 महिन्याचं डिपॉझिट मागतात किंवा हेवी डिपॉझिट मागतात वगैरे असा प्रश्न आहे. मग त्यांनी आपल्या संघटनेच्या रेट्यामुळे त्यांनी 5 महिन्याचं केलं. मग त्याच्यावरती परत आपण एक बैठक मार्कंडेश्वर महिंदर इथे संबंधित त्या म्हाडाचे अधिकारी राजेंद्र गायकवाड असतील, युवराज सावंत असतील, टाटाचे अधिकारी असतील, आर्किटेक्ट असतील, ह्यांनी म्हाडाच्या वतीनं समजावण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीने. आणि त्या बैठकीमध्ये लोक आग्रहास्तव अशी मागणी आली की आम्हाला 3 वर्षाचं भाडं द्या. आमचा रहिवाशांचा जो बाकीच्या इतर परिसरातील जो आपण अनुभव बघितला तर असा आहे की सुरुवातीला बिल्डर भाडं देतो, परंतु नंतर तो बिल्डर पसार होऊन जातो, बँकरप्ट होतो आणि मग परत लोकांचे हाल होतात. हे होऊ नये यासाठी मग आम्हाला 3 वर्षाचे एकत्रित द्या. मग तो विषय परत मी लोकाग्रहास्तव लोकांची मागणी आहे की तुम्ही 11 महिन्याची जे आहे त्या पद्धतीने 3 वर्षाचं जे आपल्याला म्हाडावरती बोज पडेल तर 11 महिन्याच्या शेड्यूलनं देण्याचं मागणी केली आणि ती मागणीसुद्धा मंजूर झाली. मग एक रकमी तुम्हाला 11 महिन्याचं भाडं मिळालं जाईल. दुसऱ्या पुढच्या वर्षाचं भाडं जे आहे ते तुम्हाला शेड्यूल पोस्ट डेटेड चेक न दिलं जाईल. तिसऱ्या वर्षाचंही पोस्ट डेटेड चेक दिलं जाईल. म्हणजे लोक सिक्युअर झाले. इथे सरकार आहे. आज माझी इथल्या सर्व वळलीतील तमाम नागरिकांना माझी विनंती असेल, माझ्या संघटनेच्या वतीने विनंती असेल की सरकारमध्ये काम करणारी जी लोकं असतात त्यांचा 1 दिवसाचा पगारसुद्धा उशिरा होत नाही. ज्या तारखेला पगार होतो त्या तारखेला जरी सरकारकडं तिजोरीमध्ये खडखडाट असला तरी सरकार तुमच्या अकाउंट्सला त्या वेळेला तारखेनुसार तो पगार दिला जातो. तसं आज हे भाड्याच्या वतीने तुमचे अकाउंट्स ॲफिलिएटेड केले जातील त्यांच्या बँक्सला आणि त्या तारखेला तुमचे सगळे 11 महिन्याचे ट्रान्झॅक्शन्स होऊन जाईल. आज एवढं सगळं असताना, एवढं सगळं होताना आज जे लोक विरोध करत आहेत ते विरोध करण्याची कारणं काय आहेत, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची कारणं काय आहेत. आज खऱ्या अर्थानं आम्ही काल जे लिंबुनी बुद्धविहार आहे त्या सगळ्या मंडळींची अगोदर बैठका घेतल्या, सगळ्या समाज मंदिराच्या घेतल्या. जशी रहिवाशांची एक वेगळी बैठक झाली, परत या सगळ्या समाज मंदिरांची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली, त्यांच्याकडून त्यांचे डॉक्युमेंट्स घेतले. जे डॉक्युमेंट्स पात्र होतील, पात्र झाल्यानंतर तो सरकार प्रस्ताव करतं आणि त्यांना आत्ताच्या घडीला त्यांना कुठं शिफ्ट करायचं तुर्तास आणि त्याच्यानंतर रिहॅबमध्ये कुठे आणायचं हे सगळं त्याच्यासोबत रिसर लिखापडी ॲग्रीमेंट केल्या जातात. जसं रहिवाशासोबत आतापर्यंत ॲग्रीमेंट केल्या जातात किंवा याच्यापूर्वी ज्या 30 नंबर 31 किंवा 36 असेल किंवा साईबाबा मंदिर 30 नंबरच्या मागचं असेल ह्यांच्यासोबत रिसर करारनामे केले आणि त्यानंतर त्यांना तात्पुरते कुठेतरी स्थलांतरित केलं आणि नव्यानं कुठे येणार हे लोकेट करून त्यांच्यासोबत करार झालेले आहेत. आज एवढं सिक्युअर काम करीत असताना इथं कोणताही खाजगी विकासक नसताना आज म्हाडा आहे. म्हाडा इज अ नोडल एजन्सी आणि त्याच्यासोबत टाटासारखी जगामधला ब्रँडेड कंपनी काम करते जिथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. सेफ्टीचे नॉर्म्स असतील, रहिवाशांचे नॉर्म्स असतील. असं असताना जी लोक 2-4 लोक विरोध करतात त्यांनी त्याला बाकीचे अज्ञानानं त्यांना काही ठराविक लोक आहेत, काही 10-20 लोक असतील हातावरती मोजणारी, तर जी महिला ही करते ना म्हणजे विरोधाला ती काय ती आहे 93मधील ती महिला, तर तिचं स्वतःचं रूम नावावरती नाही. आज माझ्या वळलीकरांना विनंती आहे की तिचा स्वतःचा रूम तिच्या नावावरती नाही आहे. तिने मागच्या 5 का 4 महिन्यापूर्वी 4 का 5 लाखाचा रूम एक्सटेंड करून वाढवून घेतलेला आहे आणि तो रूम जो आहे तो अजून इलिजिबल झालेला नाही, पात्र. म्हणजे ते कोणाच्या नावावर करायचं, मग तिच्या नावावरती करायचं की आणखी कोणाच्या, असा विषय असल्याकारणानं त्या लोकांचा विरोध आहे. आज ह्या प्रकल्पाला जी लोक पाठवून किंवा हळूसा विरोध करतात, किरकोळ विरोध आहेत. मानेजी थांबवतो आपल्याला 2 मिनटं. आपले दुसरे पाहुणे आहेत, आपण यांच्याशी संपर्क साधतोय की नरेशजी हे 33(9) माने सरांनी जसा उल्लेख केला तर 33(9) आणि त्याच्या अंतर्गत लागलेले कायदे हे जाचक आहेत असे काही रहिवाशांच्या तक्रारी आलेल्या, मध्यंतरी आम्हाला तसे फोनही आलेले. काय सांगाल सर यावरती आपण? सर्वप्रथम वरली नागरिकांना सर्वांना नमस्कार. आणि तुम्ही जे 33(9)B म्हणता ना, तर हे 33 पहिला 9 होता. ते 4000 मिनिमम स्क्वेअर मीटर एरिया जे असतं प्लॉट एरिया, तेव्हा जाऊन ते कायदा लागतो. ते 33(9)B म्हणून ते सबसेक्शन आणलं आहे, 33(9) सबसेक्शन B, आणि ते अंतर्गत आणलं आहे 37 अंडर सेक्शन 37 सबसेक्शन 1AA म्हणजे MRTP ॲक्टच्या अंतर्गाने ते हे नियम लावलेला आहे. ओके. आणि जेव्हा आपण क्लस्टर रिडेव्हलपमेंट जेव्हा म्हणतो आपण, तर क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा अर्थ हेच होतो की तुम्ही सर्व BDD चाल असो वा कुठलाही प्लॉट असो, सर्व नागरिकांना एकत्र घेऊन तुम्ही रिडेव्हलपमेंट करावा, बरोबर. आणि तुम्ही जर पाहिलं असेल 2017ला पण झाला आहे
आणि 2021ला पण परत झाला आहे. त्यांचं जे मीटिंग झालं, पहिला गव्हर्नमेंट दुसरी होती, शिवसेना BJP सरकार होती, त्यानंतर महाविकास आघाडी आली. तुम्ही दोन्ही टायमाला जर बघितला तर लोकांना तुम्ही विश्वासात नाही घेतला. कारण तुम्ही जे बोलवले ना, लोकप्रतिनिधी आले आणि जे बिल्डिंगचं स्वतःला माहीत नव्हते की आमच्या बिल्डिंगवरनं कोणाला परवानगी आहे त्या मीटिंगमध्ये म्हणजे अटेंड करायचं. मला एक सांगा, जेव्हा सामूहिक विकास जेव्हा म्हणतो आणि गव्हर्नमेंट, तुम्ही म्हणता की गव्हर्नमेंट प्रामाणिकपणे डेव्हलपमेंट करतं, आम्ही पण मान्य करतो, पण मग गव्हर्नमेंट प्रत्येकांना का संधी दिली नाही त्या मीटिंगमध्ये अटेंड करायला? असं आहे का ज्याला नॉलेज आहे त्याचीच घर आहे आणि त्याला नॉलेज नाही त्याचं घर नाही आहे, आणि तो शिकलेला त्यालाच घर आहे, त्याचे नाही शिकलेलं त्याला घर नाही आहे, व जो पॉलिटिकल म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आहे, जो नॉन पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्याला परवानगी नाही? हे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही बाबासाहेबांनी पण लिहिलं आहे, जेव्हा कुठलाही गोष्टी अंडर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जेव्हा काही गोष्टी तुम्ही करता अंडर एनी सेक्शन, तर त्यामध्ये कुठलाही सामूहिक जे डेव्हलपमेंट म्हणतो तिथे पार्शलिटी नसतं. प्रत्येकांना एव्हरीवन हॅज अ इक्वल राईट टू पार्टिसिपेट इन दॅट पर्टिक्युलर मीटिंग ऑर पर्टिक्युलर डेव्हलपमेंट. आणि तुम्ही जे म्हणताय की 33(9)(b) अंतर्गत तुम्ही जे डेव्हलपमेंट करताय, आणि की तुम्ही हे पण सांगितलं आम्हाला की हे जे BDD चाल जे आहे डिलॅपिडेट स्टेजमध्ये आहे, हे पण आम्हाला म्हटलं आहे. तर मला एक विचारायचं आहे, डिलॅपिडेटेड फक्त BDD चाल आहे का, वा माझ्याकडे एक लिस्ट आहे, तुम्हाला दाखवू पण शकतो, इथे पण मी दाखवू म्हणजे इच्छितो. ओके, मोर दॅन 300 प्रॉपर्टीज आहे मुंबईमध्ये, ज्याचे जे आहे तुम्ही बघितलं तर डिलॅपिडेट स्टेजमध्ये आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिला, याचं एक उदाहरण देतो कारण तुम्हाला पण समजणार. GTB नगरमध्ये पंजाबी कॉलनी म्हणून आहे, आणि ते प्रॉपर्टी होती एनिमी प्रॉपर्टी होती, म्हणजे पाकिस्तानची होती. तिकडून गेल्यानंतर ते कस्टडियन प्रेसिडेंट होता, प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा अंतर्गत होतं ते प्रॉपर्टी. त्यानंतर ते आझाद मैदानमध्ये चळवळ सुरू केली, त्यानंतर त्यांना कलेक्टरला, महाराष्ट्राच्या कलेक्टरला ते सोपलं ते प्रॉपर्टी. आता ते प्रॉपर्टी अंतर्गत आहे कलेक्टर्स अंतर्गत, आणि त्यांचं जे डिलॅपिडेट स्टेज आहे 10 वर्षापासून तिकडे नोटीस लावली. मग ते डिलॅपिडेट असताना तुम्हाला ते दृष्टी नाही गेली का? मग तुम्हाला असं वाटतं की BDD चालच पडणार, जेव्हा की ब्रिटिशांनी बांधली, आणि सर्वात चांगलं कन्स्ट्रक्शन जर असेल ना तर BDD चालची आहे. तुम्ही जर बघितला, आणि कोण चॅलेंज करू नाही शकणार त्याला, मजबूत आहे. आणि तुम्ही GTB नगरला जावा, एकदा ते कॉलनी बघा, तुम्हाला असं वाटतं कधीही भिंत पडू शकतं. मग त्यांना तुम्ही का घाई का नाही केली? मग तुम्ही तिकडे का जोर जबरदस्ती करत नाही? लवकर डेव्हलपमेंट करा. बघा, आम्हाला पण बीडच्यामध्ये डेव्हलपमेंट पाहिजे, कारण कसं आहे, कितीतरी लोक वर्लीला सोडून दुसरे इथे गेले का? कारण लहान घरामध्ये पहिला 3-3 परिवार असायची, पण आता वेगळं आहे. कारण असं कसं पोरं कसं शिकणाऱ्या पोरांना एक प्रायव्हेसी पाहिजे असतं, आणि एक लग्न झालेल्या माणसांना पण एक प्रायव्हेसी लागतं. मग त्या हिशोबाने लोकांचा विचार करण्याची पद्धत चेंज झाली. मग त्यामुळे प्रत्येकानं डेव्हलपमेंट पाहिजेच आहे. आम्ही पण त्याची गव्हर्नमेंटच्या मी फेवर आहात. पण थोडक्यात काय, म्हणजे तुम्ही 2240 बनवला, आणि 22 पण बनवताना तुम्ही लोकांचा कन्सेंट घेतला नाही आहे, आणि तुम्ही म्हणताय अरे गव्हर्नमेंटला परवानगी घ्यायची गरज नाही आहे कारण हे गव्हर्नमेंट रिडेव्हलपमेंट करते. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, झोपडपट्टीची जागा असते, मोस्टली लँड जे असतं ना कलेक्टर लँड असतो, बरोबर? मग तिकडं तुम्ही डेव्हलपमेंट करताना प्रत्येकांचा कन्सेंट घेता की नाही? आणि गव्हर्नमेंटला वाटतं ना की आम्ही म्हणजे तुमचं चांगलंच आम्ही काही कार्य करतो आहे, आम्ही पण मान्य. मग तुम्ही का सर्व लोकांना कन्सेंट ना घेता का डेव्हलपमेंट करताय? तुम्ही मला दाखवा 51%. बघा, हेच शिंदे सरकारने, आत्ता जी सरकार आली, ते एक ऐतिहासिक निर्णय घेतला. काय म्हणून? की जे पागडी बिल्डिंग्स आहे, पागडी ओनरला विचारायची गरज नाही जर 51% लोक जर रेडी असेल या रिडेव्हलपमेंटला. मग तुम्ही कोणाला वर्चस्व दिलं आहे? टेनेंट्सला, बरोबर? पण रिडेव्हलपमेंट करताना तुम्ही कोणाला वर्चस्व देताय? प्रतिनिधींना, आणि तुम्ही स्वतः गव्हर्नमेंटला तुम्ही हे देताय. मग लोकांचं काय? मग लोकांना कुठे तुम्ही दिलं? कारण एक ठिकाणी तुम्ही म्हणताय 51% टेनंट रेडी आहे, वी आर रेडी फॉर दी रिडेव्हलपमेंट, पण एक ठिकाणी तुम्ही 51% तुम्ही कन्सेंट मला दाखवा. 51% कन्सेंट ना घेता तुम्ही डेव्हलपमेंट कसं काय करता? मग तुम्ही चांगलाच करता, तुम्हीच म्हणताय. मग तुम्ही GR का पास नाही केला? कारण आम्हाला माहिती आहे 2016मध्ये म्हटले होते की GR काढणार या रिडेव्हलपमेंटचा. GR काढले नाही. GR काढल्याचं त्यांना बोला GR सांगती तुम्ही कन्सेंट जे ॲग्रीमेंट घेतलेला 51% लोकांचा मला दाखवायला सांगा. आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट करताना तुम्ही अंग्रेजांचं भूमिका निभावताय. 10 बिल्डिंग 20 बिल्डिंग तुम्ही एकत्र आणताय, त्यांना तुम्ही काही दमदडी देताय वा प्रेमाने काय करताय, पण ते 10-20 बिल्डिंग कशाला? जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट म्हणतो 121 बिल्डिंगचं मीटिंग असावा आणि 121 बिल्डिंगचं टेनंटचं कन्सेंट ॲग्रीमेंट असावा. आमचं म्हणणं तेच आहे. बघा, लोकांचा प्रॉब्लेम काय, तुम्ही बोलता शिवडीला जावा. मला एक सांगा, आता बिर्डीचा जे परिवार आहे, बिर्डीचा म्हणजे लोक राहतात, त्यांचं एक कम्फर्ट झोन आहे त्यांचं. म्हणजे समजा शाळा असू,
जॉब असू वा घरी म्हातारे माणसं आहे, बायका माणसं आहे जे घरी असतात, काही इमर्जन्सी आली एकमेकांना मदत करत धावतात लोक. आम्ही बघितलं माणुसकी म्हणजे बिर्डीचामध्ये तुम्हाला दिसणार. वर्लीमध्ये ॲक्च्युली तुम्ही बघितलं ना माणुसकी म्हणजे ॲक्च्युली वर्ली तुम्ही बघू शकता. मग इथे लोक एकमेकांसाठी धावतात. मग इथे तुम्ही विचार करा, तुम्ही अर्ध्या लोकांना इथे टाकणार, अर्धे लोक तिकडे. पण आम्हाला आता पण माहिती आहे 2016 तुम्ही GR काढणार बोललात आणि तुम्ही हे पण बोलले होते की जांभुरी मैदानात आम्ही रेफ्युजी आपले हे ट्रान्झिट कॅम्प बनवणार, हे पण म्हटले होते. ट्रान्झिट तुम्ही देणार होते पहिले. आता हे ट्रान्झिट नाही आत्ता बोलताय. पहिला ट्रान्झिट इथेच बनवून वर्लीला बनवून देणार बोलले आणि विदिन 3 किलोमीटर्स म्हटलं. आता तुम्ही 3 ते 5 किलोमीटरपर्यंत चाललाय. पण मला एकच सांगा इच्छितो की 22चं तुम्ही परत 40 पण केलं, ते पण लोकांना विचारून नाही केलात. 22 40 करता मला एक सांगा, जेवढा वर्लीचे जनता त्यांना विचारा, जे प्रतिनिधी असेल मी त्यांनाही म्हणजे मला विचारायचं आहे, तुम्ही ते इथे वर्लीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. आता गोपालनगर तुम्ही गेलात, त्यांना विचार, राशन लाईन असतं ना, राशनची लाईन, तसं लाईनमध्ये उभं राहावं लागतं बिर्डी वर जायला. लिफ्ट किती तुम्ही 5 लिफ्ट देणार बरोबर. लोक किती असणार 8 पीपल इन ईच फ्लोअर बरोबर आहे. आणि ते इंटू आता तुम्ही तर 6 माळे तुम्ही पोडियम पार्किंग देताय. वरचं तुमचं राहायला किती 32 माळे बरोबर. 32 × 8 केलं तर किती होणार, हे 8 2 16 आणि 8 3 24 256 रूम्स अप्रॉक्सिमेटली. तर 256 रूम तुमचं असणार. आणि प्रत्येक घरात तुम्ही जर पाहिला तर मिनिमम 6 लोक आहे ऑन अन ॲव्हरेज बिर्डी चाळमध्ये. मग किती लोक झाले 1200-1300 लोक. आणि त्यापैकी 50% तर कामाला जाणार आहेत. तर 600 लोक एकत्र उतरणार 9:30 वाजता 10 वाजता जे टाईम असणार. आणि तुम्ही लिफ्ट कुठला देता आणि तुम्ही कुठलाही रिडेव्हलपमेंट होतो, कन्सेंट ॲग्रीमेंट होतो. आणि आपल्याला बिल्डर असू व कोणी रिडेव्हलपमेंट करणार, जसं की सेल्फ रिडेव्हलपमेंट पण जेव्हा असतो ना, म्हणजे एखादा सोसायटी PMCला नेमून जरी काम करते त्यांनाही माहीत असतो की आपल्याला ॲम्युनिटीज काय देत आहे आणि स्पेसिफिकेशन्स काय. स्पेसिफिकेशन म्हणजे घरात आपल्याला देणारे मार्बल जर देतं, टाईल्स तर जॉन्सन टाईल्स देतो आहे का, आणि नल देतो पॅरीवेअर आणि आपला व्हॉट यू कॉल जॅगवार, हां ते स्पेसिफिकेशन्स आहे. आणि ॲम्युनिटीज म्हणजे काय झाला, तुमचं लिफ्ट झाला, तुमचं जॉगिंग पार्क झाला, तुमचं जिम झाला, क्लब हाऊस झाला, स्विमिंग पूल झाला, हे सर्व ॲम्युनिटीज, कार पार्किंग झालं, हे सर्व ते होतो. आता दुसरी गोष्ट, तुम्ही तसं काहीच नाही केलं आणि लोकांना तुम्ही जाताना तुम्ही देता ॲग्रीमेंट. मला एक सांगा, तुम्ही जर लोकांबद्दल विचार करताय ना, मग तुम्ही लोकांना प्रामाणिकपणे मीटिंग घेऊन सर्वांचं कन्सेंट का नाही घेतलं तुम्ही? का प्रतिनिधींना तुम्ही बोलतो तुम्ही डिसाईड करा? सॉरी, कुठलाही प्रतिनिधी बिर्डी चालमध्ये राहत नाही. मी सर्वांसमोर सांगू इच्छितो, कुठलाही प्रतिनिधी बिर्डी चालमध्ये राहत नाही, त्यांना त्रास माहीत नाही. सॉरी टू से, कुरियन माने साहेब पण आता बिर्डी चालमध्ये राहत नाही आहे. सॉरी टू से, कारण सध्याची परिस्थिती खूप अवघड आहे. आणि मला हे पण विचारायचं, दोन घरामध्ये तुम्ही एक पार्किंग देताय. तुम्ही म्हणताय की माळाचा रूल आहे, 4 होती 4 पैकी तर 2 देत आहे. मला एक सांगा, माझा शेजारी समजा एखादा माणूस जो कॉम्प्रोमाइज करणारा माणूस नसेल आणि 2 पार्किंग तुम्ही दिली, तर तो एक पार्किंगमध्ये तो बोलणार दादागिरी करून बसणार की मला पार्किंग पाहिजे, तर मी काय करणार? म्हणजे प्रत्येक गरीब माणूस जो शेजारी जेव्हा असताना चांगला होता, पण आता पार्किंग आल्यानंतर जे लफडे करत बसणार का एकमेकांशी? कारण बघा कसं आहे, कुठल्याही गोष्टीला डेव्हलपमेंट होतो ना, तो प्रत्येकांचे जे एक्सपेक्टेशन पण तेवढाच वाढतो, ते पण विचार करावा. आणि तुम्ही आता बोलता की छोटी घरं आहे, पण जेव्हा तुम्ही 500चं घर देणार ना, असं पण होऊ शकते प्रत्येक दुसऱ्या घरात एक 4 व्हीलर येऊ शकतं. तेव्हा तुम्ही कुठे पार्किंग देणार? त्यांना भांडत बसणार का? 2 पैकी जो जिंकणार त्याला पार्किंग भेटणार, असं होणार का? नाही, बरोबर. आणि लिफ्टला पण तुम्ही हे विचार करा, 22 40 आम्ही बोलतो, लिफ्टबद्दल विचार करा. लिफ्टमध्ये लोक येणार जाणार कसं ते बघा, आणि कुठला लिफ्ट देते ते पण सांगा, आणि त्याला कॅपॅसिटी काय लिफ्टची, किती जण एकत्र जाऊ शकतं ते पण आम्हाला सांगा. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे डेव्हलपमेंट लोकांच्या उद्धारासाठी तुम्ही म्हणताय ना, पण लोकांना पहिल्यापासून सांगत का नाही? तुम्ही लोक लपवत का बसलाय तुम्ही? आणि मी खरं सांगतो, मी बीड डिसाईडमध्ये असूनसुद्धा बिईंग अन एज्युकेटेड मी तुम्हाला सांगतोय, कुठलाही नोटिसेस लोकांना आला नाही की ज्यामध्ये पूर्णपैकी डिस्कशन झाली वा लोकांना बोलले की ते मीटिंग आहे, सर्वांना आमंत्रण आहे. नाही, आम्ही बघितला होता तिथे जे प्रतिनिधी होते वा जे पॉलिटिकल इन्व्हॉल्व होते वा जो स्ट्रॉंग होते त्यांना बोलवले, ते चुकीचं आहे. म्हणजे मास जे बोलतो ना, जास्तीत जास्त जे सामान्य माणसांना त्यांना आमंत्रण नव्हता. आणि कुठलाही रिडेव्हलपमेंट ही चुकीचा पद्धत आहे की आम जनताला एंट्री नाही आहे ते मीटिंगमध्ये. सॉरी, म्हणजे हे लोकशाही नाहीच आहे, हे झाली आपली राजशाही. आणि मी सांगू इच्छितो, हे महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान आहे. इथून ते घेऊन पूर्ण नॉर्थपर्यंत, अफगाणिस्तानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली आपल्या लोकांसाठी. आणि तेव्हाही ते मुसलमानशी पण लढताना त्यांनी एथिक्स कधी विसरले नाही. लोकशाही असताना मी सांगू इच्छितो,
त्यांनी पण कधी बोलायचे की जनता प्रथम आहे, पण तुम्ही काय करताय? निवडून आणलं आम्ही तुम्हाला, शिवाजी महाराज आम्ही निवडून नव्हतं आणले, पण तुम्हाला निवडून आम्ही आणलं आहे, पण तुम्ही आम्हाला ना विचारता रिडेव्हलपमेंट म्हणता. आम्ही तुम्ही म्हणता आमच्या फेवरमध्ये करता. सॉरी, आम्ही मान्य नाही करत. 22 माळ्याचं 40 केलं आहे, मग त्याबद्दल आम्हाला त्रास आहे, लिफ्टचा प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की 22 40 केलं तर आमचं येणाऱ्या काळात आमचा कॉर्पस मग पाहिजे आम्हाला, कारण काय मेंटेनन्स वाढणार 22 40 केला. मग लोक एवढा तरी गरीब आहे की ते भरू नाही शकणार मेंटेनन्स. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जो गरीब आहे सोडून जावा बिर्डी चाळ, असंच म्हणणं आहे ना थोडक्यात. मग ते काय करणार? आणि दुसरी गोष्ट पार्किंग, तुम्ही 2 पैकी 1 देता, म्हणजे जो स्ट्रॉंग असेल त्याला पार्किंग आणि जो कमजोर असेल बिसाला पार्किंग नाही, असाच अर्थ होणार ना 2 पैकी 1 दिला. आणि तिसरी गोष्ट आम्ही हे बोलतो, ट्रान्झिट जो कॅम्प आहे तुम्ही जवळपास बनवून द्या, कुठे बनवा आम्ही नाही म्हणत, पण विदिन 3 किलोमीटर कुठे द्या. आम्ही हे बोलत नाही की आम्हाला वरली जांभुरी मैदानच पाहिजे, आम्ही असं म्हणतच नाही, पण विदिन 3 किलोमीटर आम्हाला जे असुविधा होऊ नये आणि प्रत्येकानं कन्व्हिनियंट असावा, हे आमची विनंती आहे. आणि माझं एकच बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की कुठलाही रिडेव्हलपमेंट तुम्ही करतात तो लोकांना तुम्ही कधीही कॉन्फिडन्समध्ये घेतला असता तर प्रतिनिधीची गरज पडली नसती, नाही कुठली मध्यस्थी व पॉलिटिकल पार्टी व कोणी लपडे पण केले नसते. तुम्ही म्हणताय की लोक रोडवर आले, अज्ञान आहे, जे काय, मग ज्ञान द्यायचं असेल लोकांना, मग तुम्ही ॲज अ कन्सेंट ॲग्रीमेंट आणि तुम्ही काय काय देता वेल इन ॲडव्हान्स का ना तुम्ही देत त्यांना. आत्तापर्यंत यांना किरण मानेजींना तुम्ही विचारा, लिखित स्वरूपित हे लोकांनी जे जे आम्हाला देत आहे, ह्युमॅनिटीज असो स्पेसिफिकेशन असो, लिहून दिला का विचारा. जर साईन असेल तर मी लोकांसमोर जाणार, मी बोलणार मुद्दा साईडला ठेवा. जर 51% लोकांचा सही असेल की ज्यांना दिलेलं काय काय तुम्हाला देत आहे हे जर लिहून दिले असेल तर आम्हाला मान्य प्रत्येक गोष्टी. आणि आमचे 3 मुद्दे आहे, मी परत एकदा रिपीट करतो. 22 40 केला, तुम्ही आम्हाला कॉर्पस द्या. दुसरी गोष्ट लिफ्ट कुठली देतं ते पण आम्हाला सांगा. आणि दुसरी गोष्ट पार्किंग प्रत्येकानं पाहिजे एक, आणि ट्रान्झिट कॅम्पच्या जवळपास पाहिजे. आणि लोकांना घरं खाली करायचं अगोदरच कन्सेंट ॲग्रीमेंट लोकांची घ्यावी. आणि शिंदे सरकारनं माझी विनंती की त्यांचं स्टेटमेंट होती की 51% ऑफ द टेनंट आर रेडी, दे नो नीड टू आज द लँडलॉर्ड्स. पागडी बिल्डिंगमध्ये डेव्हलपमेंट करू शकतो जेव्हा थर्ड पार्टीचे म्हणजे पागडी ओनरला ते सांगू शकतं. मग तुम्ही गव्हर्नमेंट जेव्हा डेव्हलपमेंट करते, मग तुम्ही आमचं 51% लोकांचा घेतला का? म्हणजे हे डेमोक्रेसी झाली का, डिप्लोमॅटिक झाली का, वा हे काय म्हणतात हिपोक्रेसी झाली का, याला काय म्हणतात तुम्हीच मला सांगा. थँक्यू. किरणजी, मुलामध्ये दम आहे. तुमच्यावरती अनेक प्रश्न पडलेत, प्रश्नांचा भडीमारच पडला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारणार का तुम्ही? आता तुमचे रहिवाशी नाराज आहेत असं याच्यातून निष्पन्न होतं आहे. 2140 माळे 42 माळे होतात, लोकांना माहिती नाही आहे. अनेक प्रकारचे आता नवीन नवीन प्रश्न बाहेर येतात. ह्या प्रश्नांचं पूर्वीच निरसन का नाही केलं गेलं, लोकांना विश्वासात का नाही गेलं? किरण मानेजी कोण आहे? किरण माने असा आवाज आता BDT चाळीत घुमायला लागला आहे. मग किरण माने साहेब, आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का आपल्या पदाचा, असंही लोक विचारतात. काय सांगाल सर यावर आपण? मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.